तर हॅलो एव्हरीवन. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असाल तर मी अस्तरवरती डायरेक्ट बॅक कसा कट करायचा तो आपण बघितलेला होता. तर आपल्या एका सबस्क्रायबर ताईची कमेंट आली होती की डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कसं करायचं, त्याच्या संदर्भात तो आपण व्हिडिओ केला होता. तर आजचा आपला दिवस जो 7वा चालू होता त्याच्यामध्ये मी बॅकची व्हिडिओ टाकली होती. आता आज आपण फ्रंटची व्हिडिओ टाकणार आहे. तर हा फ्रंट प्रिन्सेस कटवरती असेल. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते आज आपण बघणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेसचा कट कसा करायचा ते बघितलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर जी काही स्टेप असतील पूर्ण त्या आपण जशा आधी केलेल्या होत्या फ्रंटच्या पार्टमध्ये सेम तशाच असतील. त्याच्यामुळे मी त्या बाकीच्या काय स्टेप आहेत त्या मी जास्त एक्सप्लेन नाही केल्यात. मी डायरेक्ट डायग्राम करून डायरेक्ट मी प्रिन्सेसचा कट कसा करायचा तेवढंच फक्त एक्सप्लेन केलं आहे. कारण बाकीच्या ज्या काही स्टेप आहेत त्या सगळ्या सेम राहणार आहेत. त्याच्यामुळे परत मी ती व्हिडिओ बनवली नाही आहे, कारण परत मध्ये खूप व्हिडिओ मोठे होते. त्याच्यामुळे मी जो ड्राफ्ट आहे तो काढून घेऊन त्याच्यावरती मी एक्सप्लेन केलं आहे. फक्त प्रिन्सेस कट कसा करायचा त्याच्यावरती मी जास्त फोकस केलं आहे. तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, तर आपण पुढचा भाग आपण काढतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या भागाचे नोट्स बघायचे आहेत. नोट्स बघत असताना आणि ड्राफ्टिंग पहिले करत असताना आपल्याला काय बेसिक माहितीची लिहून घ्यायची असते ते आपण लिहून घेणार आहोत. पुढचा ड्राफ्ट काढतोय. तयार शोल्डर 2चा आहे. पुढचा गळा आपण गोल ठेवणार आहे. गळ्याची उंची आहे 7.5. मग त्याच्यामुळे मला मायनस शोल्डर किती भेटलं, 2.5. मायनस शोल्डर कसं बघायचा, तर मायनस शोल्डर चार्टमध्ये माझा गळा किती आहे, 7.5चा. 7.5 येतो ह्या रॅकमध्ये आणि माझा गळा गोल आहे. तर बघितलं तर इथे किती, 2.5. मला मायनस किती करणार, 2.5. ठीक आहे, तर आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. आधी आपण सर्वात आपल्याला काय करायचं, एक वरच्या साईडला आपल्याला एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायचं. ठीक आहे, वरती आपण एक स्ट्रेट लाईन मारून घेणार आणि ज्या साईडला आपली फोल्ड बाजू आहे त्या साईडला पण आपल्याला काय करायचं, अर्धा इंच सोडणार आहोत. कारण आपण हुक लूकसाठी मार्जिन जी काय अर्धा इंच सोडायची ती आपण या साईडून सोडून घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो आपला जो पहिला पॉईंट असतो, पहिला पॉईंट काय आहे, शोल्डर लाईन आखायची. शोल्डर लाईन घेतल्यानंतर शोल्डर भागिले 2 करायचं. नंतर शोल्डर डाऊन 1 इंच, नंतर नेक विथ घ्यायची. ठीक आहे, तर आपला शोल्डर आहे ते 15. तर तर डायरेक्ट त्याच्यामध्ये प्लस न करता 15/2 करायचं. तर 15/2 येलं आहे तर किती करतो आपण, 7.5 येत आहे. अर्धा इंच जिथे सोडलं आहे तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, 7.5वरती मार्क करायचं. त्याच्यानंतर शोल्डर डाऊन 1 इंच, हे सगळ्यांसाठी फिक्स आहे. 1 इंच आपण डाऊन करणार. त्याच्यानंतर नेक विथ काढायचे. तर नेक विथ आपला नेक राऊंड किती आहे, 15 आहे. 15 भागिले किती करणार आपण, 15 भागिले आपण 5 करतो. तर किती आलं, 3. जिथून अर्धा इंच सोडलेला आहे तिथूनच पुढे आपण 3 इंचावरती मार्क करणार. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपला जो हा पहिला पॉईंट आहे तो क्लिअर झाला. दुसरा पॉईंट आपला आहे चेस्ट लाईन. चेस्ट लाईन आपल्याला करताना आपल्याला काय करायचं, आर्मोलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आपण चेस्ट राऊंड बघणार किती आहे, तर 35 ते 40 मध्ये आपली चेस्ट येते. 35 ते 40 मध्ये आपली चेस्ट येते. तर आपल्याला काय करायचं आहे, चेस्ट भागिले 6 वजा 1.25 म्हणजे 1.25. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 1.25 मायनस करायचं आहे. तर चेस्ट माझी आहे 40 भागिले 6 वजा 1.25. तर मला किती येतं आहे, 5.41. 5.41 आलं. 41 आलं म्हणजे आपल्याला किती घ्यायचं आहे, इथे 50 घ्यायचं आहे. म्हणजे 5.5 वरती आपल्याला काय करायचं आहे, मार्क करायचं आहे. तर आपण मार्क करायचं कुठून, जिथून आपण अर्धा इंच डाऊन केलेला आहे तिथून आपण काय करणार, 5 इंचावर 5.5 इंचावरती मार्क करणार. डाऊन जे हे मार्क करतो आपण ते नेहमी आपण काय करायचं, जिथे डाऊन केलं तिथूनच करायचं, वरून नाही करायचं. ठीक आहे, इथूनच खाली घ्यायचं आणि इथून आपण एक चेस्टची स्ट्रेट लाईन आखणार. चेस्टची लाईन आखल्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यावरती चेस्टचे मेजर टाकायचे. तर चेस्टचे मेजर फ्रंटमध्ये टाकताना आपल्याला काय करायचं, डीप गळा आहे आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये लुझिंग ॲड करायचे. चेस्टमध्ये आपण फ्रंटमध्ये लुझिंग ॲड करतो. तर काय करायचं आहे बघा, चेस्ट प्लस लुझिंग भागिले 4 करायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचे. तर आपण लुझिंग कशी ठरवतो, तर आपण इथे दिलेलं बघा, जर 27 ते 35 पर्यंत जर छाती असेल तर आपण 1 इंच लुझिंग घेणार आणि 35पेक्षा जर जास्त छाती असेल तर आपल्याला 2 इंच लुझिंग घ्यायचे. तर आता माझी छाती इथे किती, 40 आहे. तर 35च्या ह्या आपण लुझिंग कशी घेणार, तर जर 27 ते 30 पर्यंत जर छाती असेल तर आपल्याला लुझिंग किती घ्यायचे, 1 इंच.
आणि समजा छातीचं 35च्या पुढे असेल, 40 वगैरे असेल, तर 40च्या पण पुढे असेल, तर आपल्याला लुझिंग किती घ्यायचे 2 इंच. पण समजा जेव्हा तुम्हाला फॅब्रिकमध्ये आपण फ्युजिंग लावणार असू किंवा कप्स लावणार असू, तर आपल्याला काय करायचं, ही मार्जिन याच्यामध्ये अजून आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार, कारण कप्स लावल्यावरती काय होते आणखी फिटिंगला बसेल, त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं लुझिंग एक्स्ट्रा घ्यायचे. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये काय फ्युजिंग पण नाही आणि कप्स पण नाही, तर आपण किती करणार 2 इंच प्लस करायचे, 2 इंच प्लस करायचं आपल्या चेस्टमध्ये. फॉर्म्युला काय आहे, चेस्ट प्लस 2 इंच भागिले 4, 10.5 म्हणजे 10.5 येतं आहे, आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर हे मार्जिन आपल्याला कुठे घ्यायचं आहे, जे आपली चेस्ट लाईन आहे ना त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचं, 10.5 वरती हे मार्क करायचं आहे. ठीक आहे, चेस्ट लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर चेस्टवरती आपण मार्क केलं, आणि ह्याच्या पुढे आपण मार्किंग करणार आहोत 1.5 इंचाची. ठीक आहे, 1.5 इंच मार्जिन आहे, तुम्ही जास्त पण ठेवू शकता, पण 1.5 इंच मार्जिन पुरेशी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट आणि अप्पर चेस्टचं काय करायचं मार्क करायचं आहे. माझी अप्पर चेस्ट आहे 38 आणि लोअर चेस्ट आहे 40. 40 आणि 38 यांच्यामध्ये 2 इंचाचा फरक आहे, तर जो काय फरक आहे तो त्याला भागिले किती करायचं असतं, 4 करायचं असतं. तर फरक किती आहे आपला, तो 2 आहे, तर 2ला भागिले किती करायचं 4, तर मला किती भेटेल अर्धा इंच 0.5. तर मी काय करणार, इथून अर्धा इंच आतमध्ये एक मार्क करणार. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालंय. आता काय करायचं आपल्याला, आपल्याला काय करायचं शोल्डर मायनस करायचा, चेस्टचं झालं, आता शोल्डर मायनस करायचा आहे. तर शोल्डर मायनस आपल्याला किती भेटला होता, तर 2.5 भेटला होता. तुम्ही बघू शकता, आपण जी बेसिक माहिती लिहितो त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डरचं भेटतं 2.5 भेटला होता. तर काय करायचं आता, मायनस आन्सर त्याला भागिले 2 करायचं, मग आपल्याला किती भेटतं 2.5. 2.5ला भागिले किती करायचं 2, 2.50, 2.50 भागिले 2, मग किती भेटतं 1.25. 1.25 काय करायचं, जिथून फुल शोल्डर होता तिथून आपण आतमध्ये घेणार, आतल्या साईडला 1.25 वरती काय करणार मार्क करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ही क्रॉस लाईन मारून घेऊया. ठीक आहे, तर हा आपला आहे फुल शोल्डर आणि हा आहे मायनस शोल्डर, आणि ही आपली आहे नेक विथ. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय केलेलं आहे, आपण आर्मोलचा शेप ड्रॉ केलेला आहे. आर्मोलचा शेप ड्रॉ करण्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, इथून या दोघांचा सेंटर काढलेला आहे. इथून सेंटर काढल्याच्या नंतर आर्मोल शेपरच्या मदतीने आपण काय केलेलं इथे, हे आपण आर्मोल शेप ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं इथून शोल्डर मायनस आणि गळा रुंदी दोघांचा सेंटर काढून आपण उंची घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गळ्याची उंची घेतलेली, त्याच्यानंतर आपण इथे अपेक्स पॉईंट घेतलेला, आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजची उंची 15 होती, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करून 16 वरती मार्क केलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आपण मायनस शोल्डरमध्ये जो रेडी शोल्डरमध्ये प्लस 1 इंच करून इथे मार्क करून घेतलेलं. त्याच्यानंतर जेवढं मेजरमेंट इथं आलं होतं तेच मेजरमेंट इथं घेऊन आपण क्रॉस रेस्ट मारून इथे गोल गळा दिलेला. इथून काय केलेलं अर्धा इंच डाऊन करून हे मायनस करून घेतलेलं. ठीक आहे, हे बेसिक आपण आधीच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे, सेम तसंच केलेलं आहे. आता थोडेसे जे काय चेंज आहेत, कारण आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करतोय म्हणून मी इथे दाखवणार आहे तुम्हाला. तर काय, तर इथे ही जी अपेक्स पॉईंटची लाईन आहे तिथे आपण काय करत असतो, अपेक्स टू अपेक्सचं मेजरमेंट घेत असतो. तर आपण इथे काय करतो, तो चेस्ट डिवाइड बाय 10 करून जे काय मेजरमेंट येईल ते आपण नॉर्मलमध्ये घेतो. तर इथे 40ची चेस्ट आहे, तर इथे 40 भागिले 4 केलं तर येतं, 40 भागिले 10 केलं तर किती येतं 4 येतं. तर आपण जेव्हा अस्तरवरती कटिंग करत असतो तर तेव्हा प्लस अर्धा इंच करायचं असतं. तर इथं माझं किती आलं 4, तर मी याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करणार, म्हणजे इथं किती होईल, तर इथं येईल 4.5. तर मी इथं किती, इथं 4 आलं होतं आणि मी इथं मार्क कितीवर केलं 4.5 वरती मार्क करून घेतलं. मग इथे 4.5 केलं तर इथे अर्धा इंच आपण कमी घेतो, मग इथं मी किती केलं 4 वरती मार्क केला. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हा डार्ट घेतलाय. तर तुम्ही बघू शकता आपला जो डार्ट आहे, आपण सांगितल्याप्रमाणे डार्ट आपण 40ची चेस्ट असेल तर डार्ट किती घ्यायचा 4.75चा. तर सांगितल्याप्रमाणे मी इथे 4.75चा डार्ट घेतला आणि इथून क्रॉस रेश मारून घेतली. ठीक आहे, त्याच्यानंतर वेस्टचं मार्क केलेलं आहे. तर वेस्ट मार्क करताना आपण काय करतो, कमर डिवाइड बाय 4, त्याच्यानंतर हा जो काय डार्ट असेल त्याला प्लस करतो, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतो. तर इथं टोटल मला हे किती भेटलं 14.75 भेटलं. ठीक आहे, तर 14.75 मार्क केलं, 1.5 इंचावरती आतमध्ये मार्क करून ह्या दोन्ही रेषा मारून घेतल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय घेतलं, तर ह्या रेषेचा मी सेंटर काढला, परत ह्या 2 रेषेचा सेंटर काढला, परत ह्या 2 रेषेचा सेंटर काढला. ही लाईन मी अर्धा इंच वर घेतली, ही लाईन मी अर्धा इंच वर करून यांना असं जॉईन करून घेतलं आणि आर्मोल शेपरच्या मदतीने आपण काय केलं शेप करून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर
हा जो काय ही जी काय लाईन आहे तेवढीच लाईन इथं घेतली, ही माझी 5.5 आली, म्हणून मी इथून पण काय घेतलं, तर इथून पण मी 5.5 मोजून घेतलं. ठीक आहे, इथून मी 5.5 मोजून घेतल्याच्या नंतर मला काय झालं, इथे 1.5 इंचाची गॅप गावली. तर ह्या दोघांमध्ये मला 5, इथे माझं किती होतं, 5 होतं, तर मी इथं पण 5 करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये मला किती 1.5 इंचाची गॅप गावली. तर 1.5/2 करून मी इथं घेतलं, जे 1 75 आलं, म्हणजे पाऊण इंच आलं. आणि 1.5/2 जे 3 केलं ते कुठं आलं, इथं आलं. त्याला मी इथं मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं, जो बॅकचा जो पार्ट आहे तो मी काय घेतला, इथं लावून बघितला आणि काय घेतलं, मार्क करून घेतला. ठीक आहे, ते मार्क केल्याच्यानंतर मी इथं पण हा पण क्रॉस मार्क करून घेतला. आणि त्याच्यानंतर इथून स्ट्रेट लाईन मारून घेतली आणि इथून पण स्ट्रेट लाईन मारून घेतली. ठीक आहे, तर आता फक्त आपण, ठीक आहे, आता आपण काय घेतलेलं, इथून स्ट्रेट लाईन मारून, इथून स्ट्रेट लाईन मारून घेतलेली. त्याच्यानंतर हा जो बॅकचा जो क्रॉस गेला तेवढा क्रॉस करून घेतलेला. इथून आपण 0.75 म्हणजे पाऊण इंच वरती गेलेलो होतं इथे. आणि इथून आपण रेष इथे अपेक्स पॉईंटला मिळवली होती. त्याच्यानंतर काय करायचं आहे, जेवढा तुमचा इथं डिफरन्स आहे तेवढा आपल्याला काय करायचं आहे, एक टक्स मारायचा आहे. ठीक आहे, इथे माझा अर्धा इंचाचा डिफरन्स आहे, तर मी इथं किती घेणार, अर्धा इंच. इथे पण मी डिफरन्स घेणार. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपण इथून आपल्याला काय करायचं आहे, रेष मारायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनपासून तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांचा सेंटर काढायचं आहे. 6चं सेंटर 3, आणि 3ला काय करायचं आहे, पाव इंच वरती घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं, इथे एक असा एक शेप द्यायचा आहे प्रिन्सेसचा. ठीक आहे, प्रिन्सेसचा इथं शेप द्यायचा आहे. आणि हा आपला इथं एक असा टक्स बनतो. ठीक आहे, आणि हा इथून असा येईल, आणि इथं जो कॉर्नर तयार झाला त्याला पण आपण इथं काय करणार, असा शेपमध्ये आणणार. इथून आपल्याला काय करायचं, हलकासा असा शेप द्यायचा. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा असा प्रिन्सेसचा शेप बनेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून ही जे रेष सरळ गेली तिथे आपल्याला इथून असा हा आर्मोल ड्रॉ करायचा. आणि हा आर्मोल इथे. ठीक आहे, थोडासा वरून, थोडासा पण इथून वरून घेऊया असा, आणि ह्याला असं इथं मिळवूया. ठीक आहे, तर आणि हा आपण इथं बघितलं, पण पाव इंच वरती घेऊन आपण हा शेप दिलेला आहे. आपला हा मायनस होणार आहे इथला डाट. ठीक आहे, आणि आपला हा एक डाट काय होणार आहे, मायनस होणार आहे. तर अशा पद्धतीने डायरेक्ट अस्तरवरती कसं कटिंग करायचं ते आपण आज बघितलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला जर ही व्हिडिओ समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता काय करूया, आपण इथून कट करूया, इथून कट करूया असं. ही बाहेरची लाईन कट करूया, नंतर ही आतली लाईन कट करूया, आणि हा आर्मोलचा जो शेप आहे त्याला असा कट करून घेऊया. गळ्याचा आकार आहे तो कट करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मायनस जे केलेलं ते कट करूया. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा एक पार्ट गावला. त्याच्यानंतर इथून आणि हा जो प्रिन्सेसचा जो शेप आहे तो कट करूया. आणि आणि हा इथून सरळ. तर आपण काय केलं बघा, अशा पद्धतीने आपण काय केलं की डायरेक्ट अस्तरवरती कसं कटिंग करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हा प्रिन्सेस कट आपल्याला काय करायचं, इथून आपण इथे प्लस अर्धा इंच करून ठेवलं होतं आधी, त्याच्यामुळे काय होईल, इथे आपल्याला बरोबर हा असा स्टिच करायचा आहे, आणि बरोबर इथे पोचणार.